लाडकी बहीण योजनेसाठी आता काही नवीन निकष लावण्यात येणार आहे आणि अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे. तर सर्वात आधी मी काही 5 मुद्दे तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. तर सर्वात आधी महिला ही म्हणजे जी कोणी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे ती सरकारी नोकरीमध्ये नसावी. तसेच महाराष्ट्राचे आदिवासी असावे म्हणजेच महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी असायला हवे. तसेच तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसावे म्हणजे फॅमिलीमध्येही जर कुणाकडे 4 चाकी वाहन असेल याची एकदा पडताळणी केली जाणार आहे. तसं जर आढळले तर तुमचा अर्ज हा बाद करण्यात येणार आहे. तसेच कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते एकूण 2.5 लाखापेक्षा कमी असायला हवे. तसेच महिलेचं जे आधार कार्डवरील नाव आहे आणि बँक खात्यावरील जे नाव आहे ते मॅच होते की नाही हे एकदा पडताळून पाहणार आहेत. म्हणजे अशा प्रकारे हे सर्व 5 निकष तुमच्या लाडकी बहीण योजनेसाठी लावणार आहे. जर तुम्ही या निकषांमध्ये बसत नसाल तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे.